हॅलो एव्हरीवन, नमस्कार मित्रांनो. कन्नूरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग सुरू होत आहे गेस्ट हाऊसमधून. आम्ही आलतो इथं कन्नूर दीपस्तंभ, कन्नूर लाईट हाऊसला. इथं गाडीचं पार्किंग आहे, गाडी पार्क केली, इथं काम चालू आहे अजून. आणि सकाळी काहीच गर्दी नाही अजिबात. 40 रुपयाचं तिकीट घेतलं, तिकीट पण आहे इथं. आणि हे बघा व्ह्यू, कन्नूर दीपस्तंभ आहे. तेच कन्नूर लाईट हाऊस. आणि हे सगळे गेस्ट हाऊस आहेत गव्हर्मेंटचे. हे एक गेस्ट हाऊस, सी फेसिंग गेस्ट हाऊस आहे. म्हणजे साधं काम नाही लोकांचं, गव्हर्मेंटवाल्या लोकांचं. जिलेबी लँग्वेजमध्ये लिहिले काय माहीत नाही, पण 20 और 10. हे 10 रुपीज़ किसका है? 10 रुपये बच्चों का. नीचे. ओके ठीक आहे. बारक्या पोरांसाठी 10 रुपये तिकीट आहे. आणि दिस इज द व्ह्यू. तर हा ओव्हरऑल होता लाईट हाऊसचा व्ह्यू. इकडं लाईट हाऊस आहे, इकडे लाईट हाऊस. हे पार्क बीर बनवले आणि इकडं सगळं हे सगळं चालू आहे. लोक फिशिंग करते, ते काय लोक आंघोळ करते ते खाली जाऊन. आता तिथे आंघोळ करून आले त्यामुळे नाही करणं. आणि पब्लिक यायला लागले, आता गर्दी यायला लागली हळूहळू. आणि आता आम्ही निघतो इथून. धन्यवाद. A few moments later. हॅलो गाईज यू शुड नो अबाउट लाईव्ह अपडेट. तर आत्ता सीन असा आहे की मी हे पाणी भरायला वायफरचं हे ओपन केलं. हे भरताना मला समजलं की हे कूलंट लो झालं आहे. आणि मग आता मी आलो इथं हुंडाईच्या शोरूमला. लास्ट टाइम मी सर्व्हिस केली पण त्याच्यावर लक्ष दिलं नाही. आणि असं काही प्रॉब्लेम नाही, पण ते कमी झालं तर परत प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून ऑलरेडी मी इथं येऊन हे टॉपअप करून टाकतो, म्हणजे परत सीन नको काय सुद्धा. ठीक आहे. तर ते गेलेत आणायला. काइंड ऑफ फास्ट सर्व्हिस आहे, बट लेट सी. इथं हिंदी येत नव्हतं, हिंदीसाठी मला 15 मिनटं वेट करायला लागतं. एका माणसानं दुसऱ्या माणसाला धरून आणलं हिंदी बोलणार. इंग्लिश तर आताच शोरूम मधून निघालो आणि 3 मिनिटात काम झालं. 3 मिनिटात म्हणूनसाठी हुंडा इज बेस्ट माझ्यासाठी. तर म्हणजे इथं टाटा बेटा असतं तर मग देश का लो आमच्या ह्याच्यातच झाला असतात, कार्यक्रमच झाला असतं. हे टाटा मोठंच नाव काढलं आणि इकडं हजर. पण विषय असा आहे की झालं 2-3 मिनिटात काम. ते आता निघालो नेक्स्ट जर्नी. आणि हे पण नशिबात आलं. हे काय ह्याला म्हणते ते, हे इथून आता ट्रेन जाणार आहे, ती मध्येच आडवं लावले. आता ट्रेनची वाट बघत बसायला लागेल. तर तेवढ्यात मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्यावेळेस मी ही गाडी घेतली ती त्यावेळेस असंच आम्ही चेष्टा करत होतो शोरूममध्ये. त्यावेळेस पप्पा त्या शोरूमवाल्याला विचारत होतं की त्यांच्याकडे जुनी एक जीप होती घरी, त्यावेळेस त्यात रोज सकाळी उठून पाणी टाकायला लागायचं इंजिनसाठी. त्यावेळेस पप्पाने विचारलं की त्यांना ह्यात रोज किती दिवसात पाणी टाकायला लागेल ह्या गाडीत. तर ते हसला, म्हणलं ह्यात पाणी टाकायला लागत. आणि मला पण वाटलं की लका इंजिनमध्ये एवढ्या वर्षात काहीतरी मॉडिफिकेशन आलं असेल त्यामुळे पाणी बिणी टाकायला लागत नाही. पण मला असं समजलं की त्याच्यात कूलंट टाकायला लागतो, पाणी नाही टाकायला लागत. तो पण संपतो कधीतरी, आणि तो आज संपला. Trace the cracks on the floor tonight. Neon shadows dance in the broken light. A heart beats loud but it's out of sync. Lost in the rhythm I can't quite dream. आता आम्ही निघालोय बीचवर गाडी चालवायला. इथं बीचवर गाडी चालवण्यासारखा एक रोड आहे, त्या रोडला चाललोय. पण हे सगळं एकदम पॅरलल रोड बांधलं आहे ना समुद्र किनाऱ्यासोबत. इट्स सो गुड. यामध्ये मस्त दिसते. हे बघा असं दिसतं ऍक्च्युली.
ड्रायव्हिंग बीचवरची मजा करून झालेली आहे, म्हणजे गाडी इथनं आणली बीचवर एकदम दुरळाच करून टाकला मी. आणि आता निघालोय आम्ही ॲलेपीला. ॲलेपी बरोबर, ॲलेपीला निघालो. फक्त पॉंडिचेरीवरून जाणार. तुम्हाला माहिती आहे पॉंडिचेरीचा एक किस्सा सांगतो. तसं पाकिस्तान होतं ना पहिलं, पाकिस्तान ह्या कोपऱ्यावर थोडंसं ह्या कोपऱ्यावर थोडंसं, तसं पॉंडिचेरी तिकडं आहे पॉंडिचेरी. आणि त्याचा थोडासा भाग इथं आहे माही म्हणून, कन्नूरच्या इथंच आहे माही असं नाव आहे त्याचं. एवढंच तुकडा आहे. इथं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे तेच तिकडं पण आहे. काय सिस्टीम आहे मला पण कळलं नाही, त्यांना पण कळलं नसेल, त्याच्यामुळे तसं केलं बहुतेक. आता आम्ही निघालो डायरेक्ट ॲलेपीला. आता वाटत कुठेतरी जाऊन नाश्ता तर करायची सोय नाही राहिली, आता जेवणच करणार आणि त्यानंतर स्ट्रेट ॲलेपी. चलो. इथं आल्यापासून डिझेल भरायसाठी मी थोडासा टेन्शनमध्ये होतो. इथं 5-6 रुपये केरळमध्ये जास्त रेट आहे आपल्या इकडच्या पेक्षा, महाराष्ट्रापेक्षा. पण आता इथं समजलं की पॉंडिचेरी पण आहे मध्येच राज्य, एक पॉंडिचेरी राज्य. थोडासा डोबळा आहे त्याचा, म्हणजे गोल केलाय पॉंडिचेरी केले तिथं. तर तिथं 10-11 रुपये रेट कमी आहे असं लिहिलंय हायवेच्या साईडला बोर्डला. तो मी बघायला निघालोय. जर असला तर मी टाकणार आहे, नसला तर मग काय आता आहे जे आहे ती आहे. तर चला तिथं जाऊन आपण आता फ्यूल टँक फुल करूया 10-12 रुपये लेस मध्ये. लेट्स गो. Trace the cracks on the floor tonight. तर खरंच 11-12 रुपये कमी होतं डिझेल. 84 रुपये, 84 ना, 83 रुपये लिटर एवढा रेट. आणि हे बघा रेंज किती झाली, एवढी रेंज पहिल्यांदाच झाली गाडीची. आणि बघा कसं आहे, केरळात पण डिझेल नाही टाकलं ना कर्नाटकमध्ये टाकलं, डायरेक्ट महाराष्ट्रानंतर पॉंडिचेरी. आता पॉंडिचेरीमध्ये आम्ही आणि इथनं परत एकदा केरळामध्ये आता एंट्री होईल आमची. I trace the cracks on the floor tonight. Neon shadows dance in the broken light. A heart beats loud, but it's out of sync. Lost in the rhythm, I can't quite dream. The air is heavy, it pulls me. A few moments later. हे पूर्ण एवढी लाईन लागली. इथून फेरी आहे, फेरी म्हणजे जहाजातनं जाणार आहे. आता आमची गाडी घेऊन जाणार आहे ते. थोडं मला अजून टेन्शन आलंय, कारण असल्यातनं कधी मी गेलो नाही आयुष्यात, पहिल्यांदाच निघालो. आला वाटतं आमचा नंबर. दराबर जराशी जातो, बघतो काय विषय आहे. जहाजातनं गाडी जाणार आहे. आतापर्यंत जहाजातनं माणसं जात होती. हे बघा तिकडून आलेले लोक आहेत, इकडून तिकडून येणारे, या साईडनं तिकडून येणारे लोक आहेत. हे आम्ही चाललोय. हा काय जात आम्ही बी जातो आता. ही गुगल आहे, इथं आम्ही थांबलोय. आणि हे गुगलवरनं इथं रोड दाखवते. आता काय हे जायला इथं आम्ही सीवेस टाकून काय गाडी या समुद्रातनं घालायची का, ते कोण सांगायचं. इथं फेरी लागते, मग इथनं जायचं असतं असं. पण नाही, इथं डायरेक्ट रोड दाखवलाय गुगलनं. वा गुगल वा. इथं फेरीसाठी थांबलो. इथं बा किती गर्दी, मरणाची गर्दी होती आधी. इथं लय गाड्या होत्या, सगळे उचलून नेले त्या फेरीवाल्यानं. आता मोठ्या गाड्या राहिल्या त्या फक्त. फेरीवर आलोय आम्ही, फेरीवर. हे बघा, हे बघा. सो फायनली हे कोणतं आहे, ॲलेपीमध्ये आलोय. ॲलेपीमध्ये आल्यानंतर आता वाजलं ते रात्रीच्या 10:30 वाजल्या मला पोचायला, कारण लय स्लो होता रोड. मग बाहेरच डिनर वगैरे केला आणि एक होमस्टे बुक केलेला. मला वाटलं नव्हतं होमस्टे म्हणजे 900 रुपयामध्ये AC रूम, बेस्ट रूम एकदम. हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा. ठीक आहे, तर हे सगळं असं आहे. वॉशरूम तुम्हाला दाखवलं असतं पण नको दाखवायला. आणि इथनं उद्या सकाळी जायचं आहे शिकारा विकाराला. पण उद्याचा ब्लॉग उद्या, आजचा ब्लॉग आय थिंक छोटा झाला असेल, पण आता घ्या सांभाळून, कारण लय कॉन्टेंट नव्हता आज दिवसभर. तर माझा पाय गेला कामातनं, पाय असा क्लच दाबून खरं तर. आणि आता हा ब्लॉग इथंच मी संपवतोय. उद्या आपण शिकारा वगैरे त्याच्यावर जाणार आहे. म्हणजे ते नसतं का पाण्यातले जहाज, पाण्यातले बोट, एकदम काश्मीर टाईप ब्लॉग. काश्मीरी लोकांचा असताना तसा सीन आहे. तर उद्याचं उद्या, आणि भेटू उद्या. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.